शेवटी असं चलायला की नाही व्हिडिओ कर सगळ्याला कसं चालायला फोन करून विचारतो मी कसं आणावं माणसाच्या समस्या आतापर्यंत खालचा भाग येते परत एकच पाहायला वाट खालचा भाग पावलो आपल्या प्रत्येक गावामध्ये तुमच्या रोडवरच आहे आपल्या इथं 3 किलोमीटर यावं लागायला लागून आला फाटल्या आणि फिटल्या कुणाच्या अवस्था बघा साहेब एवढी बघा म्हणे कलेक्टर साहेब काय म्हणू लागले तुझ्या गावाला बघा गेले थोडे आज चालू करू का आज सातेफळ या गावाला आम्ही आलो असता या गावातल्या स्मशानभूमीची आम्ही पाहणी केली। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आमचा समाज किती वेदनामध्ये जगत आहे, आमच्या समाजाला किती त्रास आहे हे आज दाखवण्यासाठी विशेष मी या सातेफळ गावामध्ये या स्मशानभूमीला भेट देण्यासाठी आलो ना। या व्हिडिओमध्ये आम्हाला अंतप्रेत यात्रा आणण्यासाठी कशा कशा रस्त्याचा सामना करून यावं लागत आहे। या संदर्भामध्ये हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच हे आहे की या जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी कळायला पाहिजे की आमच्या समाजातील व वंचित घटकातील लोकांना किती वेदना होतील। ज्या दिवशी एखादा व्यक्ती मरण पावला त्या व्यक्तीला शमशानात नेताना किती संघर्ष करावा लागत आहे। आता आपण पाहिलं असेल पूर्ण बाबळीच्या झाडं वाढलेले आहेत आणि त्या बाबळीचे झाडं असे बाजूला करून समोर यावं लागत आहे। 4 खांदेकरी बी या रस्त्यातून येऊ शकत नाही अशी बिकट अवस्था या स्मशानभूमीची झालेली आहे। जिल्हा प्रशासनाला विनंती करतो की हे आंदोलन चिघळवण्याच्या अगोदर आपण परभणी जिल्ह्यातल्या समग्र तालुक्यामध्ये बौद्धांना आणि हिंदूंना स्मशानभूमी दिलीच पाहिजे असा या स्मशानभूमीमधून आम्ही आव्हान करतो। येणाऱ्या 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही रास्ता रोको करणार आहोत। या चॅनलच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातल्या संपूर्ण वंचित घटकातील ज्या ज्या गावांना स्मशानभूमी नाही अशा सर्व जनतेला या ठिकाणी आव्हान करतो। येत्या 15 ऑगस्टला या परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही रास्ता रोको करणार आहोत। त्या रास्ता रोकोमध्ये आपल्या प्रत्येक गावामधल्या वेदना घेऊन परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण यावं अशी विनंती करतो। आणि पुन्हा एकदा या जिल्हा प्रशासनाला विनंती करतो, जर अशा अवस्थेमध्ये आम्ही जाळायचं तर तुम्ही पाहता या ठिकाणी जर पाणी पडलं तर आम्ही या ठिकाणी कसं जाळावं। या ठिकाणी ना छताची व्यवस्था आहे ना टीन शेडची व्यवस्था आहे। जर पाणी पडलं किंवा नदीला पाणी आलं ते सगळा परिसर पाण्यामध्ये बुडून जातो। मग आम्ही यात्रा कुठं न्यायची आणि कुठे जाळायचं हा प्रश्न संपूर्ण वंचित घटकाला पडलेला आहे। या जिल्हा प्रशासनाला विनंती करतो हे आंदोलन आपण वैयक्तिक लक्ष घालून हे आंदोलन चिघळू देऊ नये आणि आम्हाला आपण प्रत्येक गावामध्ये 10-10, 20-20 लाखाची स्मशानभूमी बांधून द्यावी आणि त्यासाठी येणारा रस्ता देखील दुरुस्त करून द्यावा अशी विनंती या ठिकाणी करतो।